मात्र मॅचला जशी सुरुवात पुन्हा एकदा मायक्रोफोनवर या सामन्याचं धावतं विवरण ऐकवण्याकरता आमंत्रित करूया समीर सोमणे यांना. धन्यवाद रिव्हॉल्व म्हात्रे सर आणि त्याचबरोबर बाबू शाह सर. दोन्ही टीम लक्षात असू द्या, आयोजकांच्या सूचनेनुसार 4 षटकांसाठी तुम्हाला 20च मिनिटं देण्यात येतील. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला काही करून 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. आणि आणखी एक आयोजकांची सूचना आम्ही दोन्ही टीमपर्यंत पोहोचवतो. सर्व संघ आमच्यासाठी पाहुणे आहेत. ही स्पर्धा खरं तर आमची हौस आहे क्रिकेटवरची. हा आयोजकांचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बॉस फायटर अजनबी ओळे संघाला हौस आहे क्रिकेटची, प्रचंड हौस आहे. प्रचंड क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे म्हणून त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेमध्ये जेवढं तुम्ही शिस्तीचं प्रदर्शन करणार तेवढंच अपेक्षित असेल. हीच एक नम्रतापूर्वक सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने दोन्ही टीमला करतोय. तुम्ही चांगले खेळलात तर तुमचं नाव होईल, तुम्ही वाईट खेळलात तर यूट्यूब लाईव्हला देखील आहे, लोकांपर्यंत तो मेसेज दिला जाईल. सो दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे की चांगले खेळा, चांगलं क्रिकेट दाखवा. ही सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही दोन्ही टीमला मात्र पोहोचवतोय. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. नानकर संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी बॉलिंग स्वीकारली. फार कमी धावा 5 ओव्हरमध्ये मात्र डिफेंड केल्या. विचार करायला हवा तो श्रीराम बळवली संघाने की 37 धावा 5 ओव्हरमध्ये आपण का करू शकलो नाही, या गोष्टीचा विचार बळवली संघाने नक्कीच करायला हवा. बॉलिंग खूप छान राहिली नानकर संघाची. नीरज सर त्यांना नियम आणखी चांगला पोहोचवतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, भले तो लॉंग ऑनला उभा असेल प्लेयर आणि तुम्ही लॉंग ऑफला उभे असाल, तुमचा त्याच्याशी काही संपर्क नसेल आणि तुम्ही बाहेर गेला असाल तर तुम्ही त्या बाउंड्रीच्या बाहेर गेला असाल तर तुम्ही आतमध्ये तो चेंडू अडवण्यासाठी ग्राह्य धरले जात नाही. चला तर तो निर्णय होतात गोष्टी. आता सगळं बाजूला सारून आता एक नव्या मॅचला आपण सुरुवात करतोय. 4 ओव्हरची मॅच. अक्षय थेटे आलाय पहिल्या षटकात. सलामीची जोडी. 10:04 मॅच चालू होते. हा सगळे आउट होणार, इकडे तिकडे जाणार, टाइम थोडा नक्कीच थांबवला जाईल. परंतु 20 मिनिटांमध्ये हे 11:04 तेच मी म्हटलं 11:04 मॅचला होते सुरुवात. अक्षय थेटे पहिलाच बॉल मागे हुक केलाय आणि पहिल्याच बॉलवरती मात्र धावा बुक केल्यात. चौकार. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून निघाला हा चौकार अक्षय थेटेच्या विरोधात. खरं तर हे एकाच विभागातील संघ अनेकदा एकमेकांच्या विरोधात खेळतात. सगळे त्यांना मायनस प्लस पॉईंट मात्र माहिती आहेत. बरोबर ऑप्शनच्या बाहेर निघाला आणि प्रतीक पाटीलने हा चौकार मात्र घेतला. हे प्रतीक म्हणजे टिंबिवलीची भिस्त आहे, भिस्त. आणि त्याच्या साथीला आहे तो विरेश. पुन्हा तोच फटका मारण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद. पहिला धक्का दिलाय अक्षय थेटेने, बाद होईल तो प्रतीक पाटील. पुन्हा शफल झाला. ऑन साईडला मारण्याचा, अर्थातच हुक करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगची बाउंड्री टार्गेट करायची होती प्रतीकला, परंतु बॅटची कडा घेतली आणि झेल देखील चांगला टिपला. तर JWR ट्रॉफीसाठी सन्माननीय दीपक शेट पाटील साहेब, राधे एंटरप्राइजेस, आपलंही मनपूर्वक आभार. आणि त्यांच्याच माध्यमातून राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल ग्रामीण खेळाडूंचा महासंग्राम. मला असं वाटतं पहिल्यांदा उरण आणि पनवेल एकत्रित येतील 2 तालुके आणि त्यांची प्रीमियर लीग डे नाईट स्वरूपात असेल. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 3 लाख आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी पनवेल उरण पॉवर हाऊसचा मेन प्लेअर, ताकदवान प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल तर त्यासाठी 4 व्हीलर कार. आणि प्रत्येक संघात 2 ऑल इंडियन आयकॉन मात्र खेळवण्यात येतील. क्या बात आहे. म्हणजे तब्बल ऑल इंडियन आयकॉन 64 प्लेयर त्या उरण पनवेल प्रीमियर लीगमध्ये खेळतील. खरं तर उरण पनवेलच पॉवर हाऊस आहे.
चौकार आला. चौकाराच्या नंतरचा दुसरा चेंडू मात्र इथे विकेट घेतले. नवीन फलंदाज मनीष. अक्षय तेठे बॉल साईडला आल्या आल्या फटका खेचला मनीषने. बॉल जाईल मिड विकेट, सीमारेषा पार. चौकार. 2 सामने जिंकलेत आज या दिवस रात्रीच्या खेळामध्ये तुर्भे संघाने. ज्या तुर्भे संघाने तब्बल 5 ओव्हरमध्ये 101 मात्र कुठला होता. हा बैठक स्ट्रोक पाहायला मिळाला मिड विकेटला मनीष पाटीलचा. चौकार. टिंबिवली संघ 2 अर्धशतक पाहायला मिळाले. हो, वेगवान चेंडू अक्षय तेठेचा. पहिल्यांदा त्याने पेस वापरला. मागच्या 3ही चेंडूंमध्ये अक्षय तेठेचा पेस पाहिला नाही आपण. लेग कटरचा वापर तो करत होता, परंतु आता जसा बॅटर शफल झाला त्यानंतर प्रचंड वेग. स्टंप माईकचा आवाज लोकांपर्यंत पोहोचत असेल. एकविरा इव्हेंट सोपं काम नाहीये बॅटिंग करणं. अक्षय तेठेच्या विरोधात मागच्या मॅच मध्ये भन्नाट गोलंदाजी केली. एक प्रमुख अस्त्र या टीमचं. उलटा फटका, पार्लर स्ट्रोक, बॉल थेट सीमारेषा पार. थर्डमॅनला मनीषचा षटकार. भन्नाट फलंदाजी. अक्षय तेठेला असं वाटलं की कदाचित मनीषने रीड केलंय की काय. बरोबर फिरला आणि उलटा फटका खेचला. JWR सिक्सर. मनीषच्या बॅटमधून हा षटकार. धावसंख्या 14. 14 लॉस ऑफ 1. फुलटॉस. पुन्हा वेग. पंचांकडे अपील, जोरदार अपील. आणि मला असं वाटतंय की पंच इथे सांगतायत की बॅट पाहूया. आता दोन्ही पंच मात्र एकत्रित झालेत. अंपायर एक्स्ट्राज आहे की बॅट कट. हो, बॅट कट. ओके, पंचांनी इथे सांगितलंय की बॅट कट आहे. बॅटरच्या खात्यात मात्र या धावा जातील. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या ती 15. चला मॅच चालू करा लवकर. पहिल्या षटकात धावा झाल्या त्या 15. या ओव्हरमध्ये मात्र 2 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल. शेवटच्या चेंडूवरती मनीष चांगली इनिंग साकारतोय. प्रतीकने डावाला सुरुवात केली होती चौकाराने. फक्त एक लक्षात असू द्या, 11 वाजून 4 मिनिटांनी हा सामना चालू झालाय. तुम्हाला किमान 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायची आहेत. बॉस फायटर अजनबी ओळे आयोजित JWR ट्रॉफी 2026. सर्वांना सूचित हेच करतोय की आयोजकांना पॅनल्टी लावण्यास भाग करू नका, कारण आतापर्यंतचा इतिहास आहे अजनबी ओळे, बॉस फायटर या सर्वच टीमचा, आयोजकांचा, की तुम्ही चांगले खेळलात तर ते तुम्हाला प्राधान्य देतात. तुम्ही चांगले खेळलात, तुमचा खेळ चांगला राहिला तर ते तुम्हाला नक्कीच प्राधान्य देतात, तुम्हाला खांद्यावरती घेतील. परंतु तुम्ही चुकीचे वागलात, नियमांतर्गत वागला नाहीत तर ते तुम्हाला पॅनल्टी देतील. 1 ओव्हर 15 धावा. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय तो अक्षय कोळी. संकेत दळवी ठरला होता मागच्या मॅचचा हिरो. आता अक्षय कोळी आलाय दुसऱ्या षटकात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 15. सेकंड ओव्हर अक्षय. हो, पुन्हा स्क्वेअर लेगची बाउंड्री टार्गेट करायची होती मनीषला. मागच्या ओव्हरमध्ये देखील शेवटच्या चेंडूवरती अक्षय तेठेच्या विरोधात असाच फटका त्याला खेचायचा होता, परंतु वेग प्रचंड आहे अक्षय कोळीकडे देखील. पाय अगदी मागे जात असताना बैठक शॉट. आजकाल बैठक शॉट, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक या सर्व क्लस्टर होतात, क्लस्टर मिक्सर. नवीन अद्भुत फटके नेहमी पाहायला मिळतात आणि तरबेज झालेत फलंदाज, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. 15 वरती 1. पहिला चेंडू निर्धाव अक्षय कोळीचा. तो फसवलाय अक्षय कोळीने. स्लोवर बाउन्सर पाहायला मिळाला. हे सोपं काम नाही अशा पद्धतीचा चेंडू टाकणं. अक्षय कोळीने ही करामत मात्र केले. परफेक्ट स्लोवर बाउन्सर पाहायला मिळाला. टप्पा पडला, हलकासा बाहेर निघाला. स्लोवर 1. 2 चेंडू निर्धाव.
सारा पॅकर नानकर आणि त्यांच्या विरोधात मात्र टिंबिवली या दोन संघादरम्यान चालू असलेला हा संघर्ष सेकंड राऊंडची मॅच चालू आहे. स्टेप आउट झाला, पुढून हा फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा तिथे पोहोचतोय आणि झेल टिपेल, फलंदाज बाद होईल तो मनीष. दुसरा धक्का टिंबिवली संघाला. 15 वरती 2. दोन धक्के. अक्षय कोळी मात्र इथे दबाव टाकतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव खेळला मनीष, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, स्टेप आउट झाला आणि समोर फटका मारण्याच्या नादात लॉंगॉनला चांगला झेल. नवीन फलंदाज मात्र आदित्य आता दाखल झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकात धावा 15 आल्या. मागचे 3ही चेंडू निर्धाव. प्रणय मात्रे सर जे मोरावेचे इथंभूत माहिती देत असताना 15 वरती 2. कैलासवासी आत्माराम शेठ पाटील क्रीडा संकुल JWR ट्रॉफी 2026 आणि फर्स्ट डे नाईटमध्ये आपण आहोत. यानंतर देखील एक सामना मात्र बाकी आहे. ओम साई तुर्भे आणि या मॅचमधील विजेता संघ खेळेल. क्वालिफायर मॅच असेल ती देखील. हो फटका हवेत. हो वेगळी स्टाईल आहे शुभमची कॅच घेण्याची. आजच्या या खेळामध्ये चौथा झेल त्याने टिपलाय, परंतु स्टाईल वेगळी आहे, परंतु इम्पॅक्ट चांगला आहे. बस कॅच कशी पकडू दे, परंतु कॅच घेतोय हे महत्वाचं आहे. बराच उंच गेला होता चेंडू, टॉवरच्या अगदी वरती गेला होता, परंतु विजिबिलिटी खूप चांगली आहे. याला म्हणतात फ्लड लाईट्स इन्क्लायनेशन. आणि पण हो कॅमेरामनचं विशेष कौतुक आणि कॅचची अनोखी स्टाईल आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बाद झाला, ऑन हॅट्रिक येतो अक्षय कोळी. सुरुवात दमदार झाली होती टिंबिवली संघाची, आता बॅकफुटला त्यांनी ढकललं. ओमकार, अभिजित चव्हाण आई एकविरा इव्हेंटचे हे कॅमेरामन आहेत, कौतुक करायला पाहिजे त्यांचं. मंदार गोलतकर मात्र इथे आलाय. संदेश शेळके यांचे मात्र को पार्टनर आहेत ओमकार, भाऊ आहेत त्यांचे ते. 15 वरती 3. या षटकात 4 चेंडूंमध्ये 2 विकेट आणि 2 डॉट बॉल आले. दबाव वाढवला अक्षय कोळीने. नवीन फलंदाज मंदार आलाय, ऑन हॅट्रिक आहे. पहिली विकेट हॅट्रिक घेतली होती संकेत दळवीने, तो देखील नानकरचाच आहे. पाहूया ऑन हॅट्रिक अक्षय कोळी, समोर मंदार. हो आल्या आल्या उलटा स्विच, काय फटका खेचलाय. किती विकेट गेल्या काही घडत असलं, कोण गोलंदाजी करतोय तो हॅट्रिक आहे, कोणता चेंडू आहे यापेक्षा माझी आक्रमकता मी सिद्ध करणार. परफेक्ट उलटा फिरला आणि त्यानंतर हा स्विचचा षटकार. 21 झाल्यात. स्वप्नाला देखील वाटलं नव्हतं अक्षय कोळीला की हा स्विचचा षटकार मारेल. म्हणूनच अनप्रेडिक्टेबल गेम आहे क्रिकेटची. आणि या ग्रामीण क्रिकेटर्सने तर खरोखरच अनप्रेडिक्टेबिलिटी वाढवलेली आहे, त्याचं पर्सेंटाईल वाढवलेलं आहे. 21 धावा. 21 वरती 3. हो वेगवान बॉल, निर्धाव चेंडू. 2 विकेट आल्या, फक्त 6 धावा आल्या. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 21 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि तुमच्यापर्यंत टाइम पोहोचवतो. 11 वाजून 14 मिनिटं झालीत. हा भले यामध्ये विकेट देखील 3 आल्या, तशी आपण 3 मिनिटं बाजूला सारू किंवा 2 मिनिटं बाजूला सारू. प्रतीक चौकाराने सुरुवात त्याने केली होती. दुसऱ्या चेंडूवरती तो लगेच बाद झाला. आतापर्यंत सर्वाधिक धावा आहेत त्या ओमसाई तुर्भे संघाच्या भूषण पाटीलच्या 84 आहेत. त्याच्या खालोखाल त्याचाच पार्टनर नमित पाटील. 2 मॅचेस झालेत, 8 गोलंदाज त्यांना आउट करू शकले नाहीत. नॉट आउट आहे परेश चिखलेकर, टीम बाहेर गेली. 36 तो खेळला. मनीष टिंबिवलीचा 18, तो मात्र
आकाश कासारवडीलचा तोही मात्र बाहेर गेलाय. संकेत दळवी आलाय. मागच्या मॅच मध्ये त्याने विकेट हॅट्रिक घेतली होती. सामना फिरवला, आपल्या संघाला विजय करून दिलं. त्याच्या समोर आहे तो विरेशला स्ट्राईक 2 ओव्हरमध्ये भेटलीच नाही. पहिल्यांदा आता तो स्ट्रायकिंग एंडला येतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, बाद चालू करा. एकवीस वरती 3. हो, फिरवलाय बॉल. ही अनोखी स्टाईल आहे या संकेत दळवीची. राईट आर्म राऊंड द विकेटने येतो, अँगल बनवतो आणि बाहेर देखील चेंडू काढतो. कधी सरळ निघून गेला तरी त्रास, बाहेर निघाला तरी त्रास. फलंदाजांना थोडा संभ्रमात टाकतो. हा जो अँगल आहे रायटी बॅटरसाठी फार घातक आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय संकेत दळवीने. हो, फिरवलाय पुन्हा एकदा चेंडू. गती थोडी कमी केली. चांगलं व्हेरिएशन. DRS घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉल साठी. आता तिसरे पंच तपासतील की व्हाईट बॉल आहे की नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तो बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र इथे रिव्ह्यू गमावलाय. पुन्हा एकदा 2 चेंडू निर्धाव मात्र टाकलेत. मागच्या ओव्हरमध्ये देखील सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव आले होते. दबाव वाढवण्याचं काम नागपूर टीम करते. स्टेप आउट झाला बॅटची कडा आणि ते शॉट थर्डमॅनला झेल. मागच्याच ओव्हर सारखं चालू आहे पहा. मागच्या ओव्हरमध्ये देखील पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट. आताही विकेट मात्र आले. टेंबिवली संघ 21 वरती अडकलाय. 21 लॉस ऑफ 4. आज सुरुवात झाली या क्रीडा संकुलाचं मात्र उद्घाटन सोहळा. खरं तर डे फॉर्मॅटमध्ये अनेक 2 ते 3 स्पर्धा इथे झाल्या. रायगडची झाली स्पर्धा, डॉक्टरांची देखील इथे स्पर्धा संपन्न झाली. परंतु अंडर फ्लडलाईट ही पहिली स्पर्धा होते संपन्न. बॉस फायटर अजनबी ओळे आयोजित JWR ट्रॉफी 2026. नवीन फलंदाज मोनिश आलाय. टेंबिवली टीमकडे 8व्या-9व्या क्रमांकापर्यंत चांगले ऑलराऊंडर आहेत आणि त्यातला एक ऑलराऊंडर मनीष मात्र मैदानात दाखल झालाय. मोनिश मात्र आलाय. मोनिश आणि मनीषने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात एक इनिंग साकारली होती. दोघांनी पार्टनरशिप साकारली होती टेंबिवली टीमसाठी. अजूनही डोळ्यासमोर आहे. भन्नाट केले होते दोन्ही बंधू. 21 धावा, 4 विकेट. संकेत दळवीने आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये आणि परफेक्ट इथे झेल सुटलाय. काय फिल्डिंगचा सेटअप होता पहा. परफेक्ट सेटअप ठेवला होता की तिथे तो फटका मारेल, तुझ्या हातात झेल येईल, परंतु तो झेल सुटला. सिंगल रन. संकेत दळवीच्या आतापर्यंत या स्पर्धेतील 10व्या चेंडूवरती सिंगल रन आले. कारण पहिली ओव्हर जेव्हा त्याने टाकली फर्स्ट राऊंड मध्ये 4 विकेट घेतल्या होत्या आणि मेडन ओव्हर टाकली होती. आताही 3 चेंडू निर्धाव म्हणजे 2 विकेट, 2 डॉट बॉल आणि 1 विकेट आली होती. हा झेलच होता परंतु तो झेल सुटला. 22 वरती 4. दोन्ही बाजूने सातत्याने प्रयत्न चालू आहेत. मजा येईल सेकंड इनिंग मध्ये, मजा येईल. बॉलिंग तगडी आहे दोन्ही टीमची. संकेत अगोदर शफल झाला होता, थोडा थांबलाय. आपल्या फिल्डरकडे हलकीशी नजर मात्र मारतोय. दोन्ही आमचे पंच, त्यांची नजर एकमेकांकडे. पंचांचं काम सोपं काम नाहीये आणि येणार पॅनलचा लोगोही आपण पाहतोय त्या आई एकविरा इव्हेंटच्या अगदी बाजूला आहे. JWR ट्रॉफीचा लोगो. फिल्डिंग मध्ये फेरबदल. जो कव्हरला होता तो आता चालला वाडिश लॉंगॉनला. मंदार साडी. संकेत दळवी समोर मंदार. आणखी एक निर्धाव चेंडू. व्हेरिएशन्स आतापर्यंतचे काही चेंडूंमध्ये गती कमी केली होती परंतु या चेंडूवरती थोडी गती टाकली आणि बरोबर काढतोय. ज्याचा अँगल आहे ना संकेत दळवीचा, तो त्रस्त करतोय फलंदाजांना. सारा पॅकर नानकर. बॅट फक्त फिरवली, बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातात आणि इथे 2 रिव्ह्यू आहेत. 2
आता तिसरे पंच तपासतील व्हाईट बॉल आहे की नाही. बॅटिंग करणाऱ्या टीमने दोन्ही रिव्ह्यू मात्र गमावलेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली ती 22. विकेट गेल्या 4. चला मॅच चालू करा. अक्षय तेठे मॅच चालू करा लवकर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 15. मागच्या 12 चेंडूंमध्ये फक्त धावा आल्या त्या 7. फक्त 7 आणि 3 विकेट. प्रतीक पाटील त्याचबरोबरीने चांगला खेळत होता मनीष पाटील. आणि ही टाइम लाईन पहा. आतापर्यंत 2 षटकार आलेत. 1 चौकार मात्र आलाय. चौकार पहिला प्रतीकने मारला. ही खरं तर 15 बॉलची हिस्ट्री तुमच्या समोर आहे. एक्झॅक्टली काय घडलं. 3 ओव्हरमध्ये 22 झाल्यात. चला मॅच चालू करा. जसं आपण पुढे चाललोय तसं आता थंडीचा जोर देखील वाढत चाललाय. बावीस वरती 4. शेवटचे षटक. बॉलिंग मार्क वरती आलाय तो शुभम. धावांची गरज आहे. मोनिशला आक्रमण करावं लागेल टेंबिवली टीम साठी. हो, उलटा मारण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू. आतापर्यंत स्विचचा फटका एकच पठ्याचा सक्सेसफुल ठरलाय, तो म्हणजे मंदारचा. त्याने आल्या आल्या षटकार मारला. सिंगल रन लेग बायच्या स्वरूपात 23. ही बॅटकट आहे. 23 धावा. हे प्रत्येक धाव महत्वाची आहे. शेवटपर्यंत, शेवटच्या ओव्हर पर्यंत, फायनल पर्यंत अगदी आपण पाहतो या स्पर्धेचे पॉइंट्स काउंट केले जाणार आहेत. 1 रन साठी 1 पॉइंट, एका विकेट साठी मात्र पॉइंट असतील ते 5 आणि कॅच साठी देखील पॉइंट असतील ते मात्र 3. बॉसच्या जर्सी वरतीच 3 आहे. 23 वरती 4. चला जास्त वेळ घेऊ नका. हो, चपराक. जबरदस्त टोळा. परंतु मिड विकेटला इथे बॅटर आउट. चला फलंदाज मात्र इथे बाद झालाय. असं वाटलं की फटका खूपच लांब गेला हा चेंडू, परंतु नाही. अक्षय तेठेने तिथे मात्र झेल टिपला. फलंदाज मात्र बाद. आणखी एक मोठा धक्का. पहिल्याच बॉल, सेकंड बॉल वरती मात्र इथे विकेट घेतले. आता गरज पडले की जे नियम आहेत ते प्रत्येक टीमने, प्रत्येक खेळाडूने तपासले पाहिजेत की एक्झॅक्टली ते नियम काय आहेत. व्हॅलिड कॅच कोणती आहे. जसे व्हॅलिड स्ट्रोक चेक केले जातात तशी व्हॅलिड कॅच ही असते. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो परेश. खरं तर मागच्या मॅच मध्ये बामणडोंगरीच्या विरोधात हाच असा फलंदाज होता जो शेवटी आला आणि ज्याने धावा देखील केल्या आणि त्याच धावा फार घातक ठरल्या. बामणडोंगरी टीमचा 9व्या क्रमांकावरती आला होता. आता 7व्या क्रमांकावरती आलाय, कारण ही 4थी ओव्हर आहे आणि 4 षटकांचा असा सामना आहे. 23 वरती 5 परेश कडून अपेक्षा आहेत. गोलंदाजी करतोय तो शुभम आणि ते हिट विकेट. प्रचंड वेगाने गोलंदाजी चालू आहे ती शुभमची. फोर्स केला अक्षरशः मागे जाण्यासाठी आणि तिथे मात्र हिट विकेट झाला. परेश. आणखी एक मोठा धक्का टेंबिवली संघाला. मागे तिथेच उभा आहे तो मात्र मोनिश. त्याला खात्री आहे की माझा कोणतरी साथीदार येईल, मला स्ट्रायकिंग एंडला आणेल आणि आक्रमण करेल. पहा किती वेगवान गोलंदाजी चालू आहे. खुश झाला मागे आणि हिट विकेटच्या स्वरूपात बाद झालाय तो परेश. 23 वरती 6. आतापर्यंतचा या स्पर्धेतील दुसरी हिट विकेट. या अगोदर कासार वडवलीचा आकाश मात्र हिट विकेट झाला होता आणि त्याची कॅचही इथेच उडाली होती स्क्वेअर लेगला, परंतु त्या अगोदर पंचांनीच सांगितलं नाही तो हिट विकेट आहे. 23 वरती 6. शुभम. पहिल्या चेंडूवरती फक्त सिंगल आले. सिंगलचा जमाना आता लोक विसरलेत, फलंदाज विसरलेत असंच वाटते. कदाचित सिंगल आल्या असत्या
तर हा सामना 30-32 पर्यंत तरी नक्की पोहोचला असता. अक्षय तेठे 15 धावा, अक्षय कोळीने 6 दिल्या, संकेत दळवीने तर फक्त 1 दिली, ती कॅच सोडली होती. आणि आता शुभम लास्ट ओव्हरमध्ये लोअर फुलटॉस बॉल, बॅटची कडा घेऊन मात्र मागे चालला. शॉट तडम्यानला मिसफील्ड झाले. धावा पाहिजे टेंबिवली टीमला, धावाला लागेल 2 धावा. टेंबिवली टीमला देखील ठाऊक आहे प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे, कारण इथे धावांचा संघर्ष होतोय. जशी इथली जागा 1 ना 1 इंच जागा महत्वाची आहे, तशी इथे प्रत्येक धाव महत्वाची आहे. 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय 25 वरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 30च्या आत की 30च्या पार. टेंबिवली फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. कॅप द्या फटका एक क्षेत्ररक्षक आणि दोघांना भेदून बॉल चाललाय सीमारेषा पार. सोहमच्या बॅटमधून निर्णायक क्षणी येतो हा महत्वाचा चौकार. फुलटॉस बॉल होता, लोअर फुलटॉस मागे गेला क्रीज मध्ये आणि तिथून खेचला. चांगला स्ट्रोक सोहमच्या बॅटमधून, निर्णायक चौकार. आता इक्वेशन त्या म्हणण्यापेक्षा की धावसंख्या ती 29. आता समीकरण बदलायला सुरुवात झाले, दबाव वाढेल. लास्ट बॉल आहे, पहा किती धावांचा फरक पडतोय. एक चौकार आला तरी सुद्धा टेन्शन थोडं वाढलेलं आहे. चांगला स्ट्रोक सोहम कडून, निर्णायक क्षणी हा चौकार. पाहूया लास्ट बॉल वरती टार्गेट 30 की मात्र 31च्या पलीकडे. हो वेगवान चेंडू, शेवटचा चेंडू निर्धाव टाकलाय तो शुभमने. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. धावा आहेत 29 आणि 30 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते सारा पॅकर नानकर संघाच्या विरोधात. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. प्रतीक पाटील पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर तो बाद झाला. वीरेश काहीच करू शकला नाही. मनीष चांगली फलंदाजी त्याने केली. 7 बॉल 11 तो खेळला. आदित्यच्याही खात्यात काहीच लागले नाही. मंदारने आल्या आल्या षटकारच मारला. मोनिश स्ट्राईक जास्त मिळाली नाही. परेश हिट विकेट झाला आणि सोहमचा तो निर्णायक चौकार पाहूया कितपत कामी येतोय. 4 ओव्हरमध्ये 29 विकेट गेल्या 6 टेंबिवली संघाच्या. तीस टार्गेट. अक्षय तेठे मागणं ठरला, 1 विकेट त्याने घेतली. प्रतीकची 15 धावा त्याने दिल्या. अक्षय कोळी ज्याने 2 षटकं आतापर्यंत या स्पर्धेत टाकलीत, या मॅच मध्ये त्याने 1 षटक टाकलं. 6 धावा त्याने दिल्या. 2 विकेट त्याने घेतल्या. आणि संकेत दळवी मागच्या मॅचचा हिरो, ज्याने विकेट माफी असावी 4 विकेट प्लस मेडन ओव्हर टाकली होती. आणि शुभम थोडा महागडा परंतु ठीक आहे. 4 ओव्हर 30 करायचे. तर 4 ओव्हर धावा करायचे त्या मात्र 30 विजयासाठी. मी मनापासून पुन्हा एकदा बॉस फायटर अजनबी ओळे संघाचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं तर मी माझ्या दोन्ही समालोचक मित्रांचे आभार व्यक्त करतो. रिव्हॉल्व मात्रे सर आणि त्याचबरोबरीने बाबू शहा सर. थोडे टेन्शनमध्ये होते, परंतु बाबू शाह ये खेल है, यहाँ पे टेन्शन होता ही है, परंतु आमचे चांगले मित्र आहेत. 4 ओव्हर 30 धावा करायचे. मी बॉसचे देखील आभार आणि सर्वांचे आभार व्यक्त करून मी मात्र रजा घेतो. सेकंड इनिंग साठी रिव्हॉल्व मात्रे सर मात्र जोडले जातात. थँक्यू. हॅलो. तर धन्यवाद समीर सोमणे, आपण ज्यांचा आज पहिल्या रात्रीमध्ये आणि दिवसा या डे नाईट फॉर्मॅटमध्ये एक मराठीचा गोड आवाज ऐकलात. ते समीर सोमणे आपलं मनापासून हार्दिक आभार. मी विनंती करतोय आमचे आयोजक प्रतीक पाटील, अश्विन पाटील आणि गुलशन यांना की आपण समीर सोमणेचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चौक खरं तर बराच दूरवरचा प्रवास आहे आणि थोडीशी आपण त्याला या ठिकाणी रजा देऊया. या स्पर्धेमधून 1 मॅच फक्त बाकी आहे, त्यामुळं या स्पर्धेतून निरोप घेताना समीर सोमणे दरवर्षी JWR ट्रॉफीला गुलशन मात्रे यांच्या विनंतीला मान देऊन सातत्यानं ते येत असतात कॉमेंट्री करण्यासाठी.
आणि त्याबद्दल तुमचं JW आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतोय आणि सन्मान करण्यासाठी विनंती करेन की आमच्या आयोजकांना की समीर सोमणे यांना आपण सन्मानित करायचे आहे. JWR ट्रॉफी 2026 द मार्क ऑफ ट्रस्ट. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा अगदी जल्लोषात साजरी होताना तुम्हाला पाहायला मिळते. यावर्षी मात्र मानघर या ठिकाणी संजीवबाई यांच्या नवीन मैदानावर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये समीर सोमणे यांचा इथे सन्मान होतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. उपस्थित आमच्या जे काही प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद थेट मैदानावर घेतात त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. आणि आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जे या स्पर्धेला खरं तर पसंती देणारे लाडके प्रेक्षक आहेत, घर बसल्या आपल्या स्मार्ट TV स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मग जास्तीत जास्त तुम्हाला टेंबिवलीचे समर्थक असतील, त्याचबरोबर नानकर या गावचे प्रेक्षक असतील, तर सर्वांचं करतोय सहर्ष स्वागत आणि घेऊन जातोय मैदानावर. मी रवींद्र म्हात्रे. पुन्हा एकदा या मॅचकडे पाहिलं तर थोडंसं लो स्कोर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये. 4 ओव्हरमध्ये करायचे आहेत 30 धावा, म्हणजेच 24 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना आता सलामीची जोडी मैदानात दाखल झाली ती नांदकर संघाची. तर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल वेदांत. मागच्या मॅचमध्ये सामनावीराचं किताब पटकावलं होतं त्यानं. 2 ओव्हर फेकले होते, अप्रतिम कामगिरी केली होती. 2 षटकामध्ये 11 धावा देत 1 विकेट. तो आता त्याच्या वाट्याला येणारा एक पहिला षटक असेल. मोरेश्वरसाठी हा पहिला बॉल. अंकित दळवी. पहिलाच फुलटॉस बॉल. वेदांतनं काय केलं, मोठी चूक केली या ठिकाणी. पहिलाच बॉल फेकताना फुलटॉस बॉल फेकला, तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातो. पंचांचा इशारा, हा चौकार. आणि बिमरसाठी बॅट्समनने रिव्ह्यू देखील घेतलाय असं सांगत असताना आमच्या अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. पंच देखील थोडेसे संशयित ने बघतील, कारण येस नो बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय कंट्रोल रूम मध्ये. हा नो बॉल, म्हणजेच 1+4 5 धावा आल्यात पहिल्याच या नो बॉल चेंडूवर. आणि फ्रीडचा बॉल सरळ खेळलाय वाईडिश. खरं तर बघितलं तर सिनी मिड ऑफ 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. 1 धाव मात्र पळून काढली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 30 धावा करायच्या आहेत. दोन्ही संघ बघितलं तर अगदी दोन्ही ठाणे जिल्ह्यातले संघ, नांदकर टेंबिवली, खरं तर दोघांच्या खानाखुणा बरोबर माहीत असतील. प्लस पॉइंट मायनस पॉइंट कोणावर कसं खेळायचं हे माहीत असताना पुन्हा एकदा फुलटॉस. या वेदांतनं खरं तर सुरुवातच खराब केली आहे. दुसरा नो बॉल. ज्या वेदांतला बिमरचा हा दुसरा नो बॉल, मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं वेदांत. आणि त्याच वेदांतनं काय केलं या महत्वाच्या मॅच मध्ये, 2 बिमर फेकले आणि त्याला लगेच या मॅच पुरता ते का होईना बँड देखील केलंय. म्हणजेच इथेही या 2 धावा वाढल्या गेल्यात. नो बॉल +1. संघाची एकूण धावसंख्या ही धावफलकावर पाहायला मिळाली ती 8. गोलंदाजी बाद. चेंडू किती झालेत, फक्त काउंट केला जातोय 1च बॉल. खरं तर चेंडू फेकलेत वेदांतनं बघितले तर 3, परंतु काउंट केला जातोय 1, कारण 2 नो बॉल बिमर. नवीन गोलंदाज प्रतीक.
समोर दिलाय, टक्क नवाज आलाय, मैदानाच्या आतमध्ये फ्लॅट अँड पॅरल पद्धतीने चेंडू गेलाय, सीमा रेषेच्या पलीकडे येतोय षटकार. प्रतीक पाटील ज्याच्या पाठमधून षटकार आलाय आणि अशा परिस्थितीमध्ये आता टेंबिवली संघाच्या विरोधात नांदकर संघ चांगलंच काम करतोय. पुन्हा टक्क नवाज, स्टेट ड्राईव्ह अगदी ऑन द वे, चेंडू सरळ गेलाय, सीमा रेषेच्या पलीकडे खणखणीत चौकार. तुफानी सुरुवात, बेगिंग नाव गुड स्टार्ट. प्रतीक पाटील एक डावकुरा फलंदाज, पुन्हा सरळ केलाय परंतु इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय, टिपला जातोय झेल. पहिला विकेट इथे मात्र प्राप्त होताना पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. संघाची धावसंख्या असताना टोटल 18 या आकड्यावर पहिला गडी बाद. अंकित हा फलंदाज बाद होतोय. मोरेश्वर आणि अंकित ही सलामीची जोडी. अंकितनं 5 बॉलमध्ये 15 धावा, चांगलंच काम काढलाय मी म्हणेन. सुरुवातीला फलंदाजी करत असताना मॅच खुल्ली केली आहे. 30 धावांची आवश्यकता असताना एकट्यानं 15 काढल्यात, म्हणजे अर्धा पल्ला त्यानं पार करून दिलाय. अक्षय येतो नवीन बॅट्समन. अक्षय नवीन बॅट्समन पंचांकडनं गार्ड घेतोय, खेळण्यासाठी सज्ज करायचे आहेत. आता धावा आपण बघितलं तर 12 धावा फक्त. वेदांत ज्या गोलंदाजांकडनं अपेक्षा होती, वेदांतनं सुरुवात खराब केली आणि तिथून मात्र हा टेंबिवली संघ आता अडचणीत आलाय. मी सुरुवातीला सांगितलं की ठाणे जिल्ह्यातले हे दोन्ही संघ आहेत, अनेक वेळा एकमेकांसमोर खेळले असतील, परंतु अशा परिस्थितीमध्ये आता हा चेंडू खणून काढलाय. हो, झपकन चेंडू हातामध्ये आला, गोलंदाजाच्या स्वतःच्या फॉलोन थ्रो मध्ये पकडलाय. हा मात्र झेल आणि लगेच मात्र दुसराही गडी बाद. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि धावांचं अंतर सांगायचं झालं तर पहिलाच ओव्हर चालू आहे आणि धावसंख्या बघितली तर 18, अजूनही 12 करायचे आहेत. 3 षटक अजून बाकी आहेत. तो अशक्य आहे हे खरं तर टेंबिवली संघासाठी. परंतु जर मॅचमध्ये परतायचं असेल तर जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. मयूर दळवे येतोय नवीन बॅट्समन. JWR ट्रॉफी 2026 हे आयोजन आपण पाहतोय. बॉस फायटर अजिनबी ओले आयोजित. खरं तर या आयोजन स्वप्न होतं की टॉवर याच मैदानावर परमनंट बसतील आणि याच मैदानावर आम्ही स्पर्धा सुरू करू. ते स्वप्न सत्यात उतरलंय. भले थोडीशी उशिरा गेली, 1 महिना का होईना ही स्पर्धा, परंतु खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बरेच कॉमेंटेटर, लाईव्ह स्कोरर आतुरतेनं वाट बघत होती की स्पर्धा कधी सुरू होईल. आणि पुन्हा एकदा हा ठोकतोय मयूर. पहिलाच फेस करत असताना चेंडू सरळ 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. फक्त 8 धावांची आवश्यकता. कदाचित असं वाटतंय की हा मॅच लवकरात लवकर संपेल. बघा घड्याळामध्ये बघितले तर आता एकच मॅच बाकी आहे. 11:40. बरीच रजनी स्पर्धा संदेश खरं तर 2-3 वाजता आहेत, परंतु JWR ट्रॉफी तुम्हाला 12च्या आतमध्ये उद्यापासून मात्र संपन्न होताना पाहायला मिळेल. आज पहिला दिवस मात्र उद्घाटन होता, त्यामुळे थोडासा उशीर झालाय. परंतु तरी देखील 12:30च्या आतमध्ये मला तर वाटते की समाप्त होण्याचा काही प्रयत्न केला जाईल. नवीन गोलंदाज मैदानात येतोय मंदार. फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. चला थोडंसं स्पीडअप करूया आपण. गोलंदाज खूप डिसिप्लिन असतं. ओले गावाची स्पर्धा म्हटलं ना तर शिस्तता असते आणि जो संघ शिस्तीने खेळेल ना तेवढा प्रेमी ओला संघ देत असतो, ओला गाव देत असतो. हो, डिफेन्सिव्ह स्ट्रोक. इथे मात्र फक्त 8 धावांची गरज असताना थोडा सावध आणि सुरक्षात्मक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केलाय बॅट्समन मोरेश्वरनं. ओम सई तुर्बे संघाचा संघनायक इकडे तुम्ही यायचे लगेच, म्हणजे इथे येऊन बसायचंय आमच्या अतिथी कक्षामध्ये या. फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. स्टेप फॉरवर्ड अँड प्ले. सरळ बॅटने केलाय.
क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईल, चेंडू उचलेल, फेकेल, बराच काहीसा वेळ मिळाला 2 धावा पळून काढण्याकरता आणि 2 धावा मिळतील. आता 6 धावा फक्त दूर आहे हा नांदकर संघ, विजयापासून फक्त 6 धावा दूर आहे. हलकस लेट कट, चेंडू सरळ जातोय गळीच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहे. एकच आणि एकच धाव मिळेल. 5 धावांची आवश्यकता विजयाकरता. ओमसाई तुर्बे टीमचा संगणक देखील आपल्याकडे आलाय आणि खास करून तर तुर्बे टीमनं आज विक्रम मोठा केलाय. सर्वात जास्त धावा, त्यानंतर नाबाद, दोन्ही मॅचमध्ये नाबाद केली, त्यानंतर लगातार 4 षटकार, त्यानंतर 2 अर्धशतक, सारे रेकॉर्ड त्यांनीच केलेत आजच्या दिवसामध्ये मी म्हणेन. इथे मात्र डॉट बॉल जातोय. 168 धावा 2 मॅच मध्ये नॉट आउट दोघांनी केल्यात. हा रेकॉर्ड राहिलाय आजच्या, खरं तर संपूर्ण दिवसामध्ये. मला तर वाटते हा 4 दिवसामध्ये रेकॉर्ड राहील. अनबिलिव्हेबल, अनब्रेकिंग रेकॉर्ड असेल मी म्हणेन. हो, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जरी सामना जिंकण्याकरता जर विचार केला ना, 5 धावांची आवश्यकता असली ना, तरी मात्र टेंबिवली संघाचे गोलंदाज त्यांची कौशल्यता, गुणवत्ता दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही माहीत आहे खूप मोठी स्पर्धा आहे, JWR ट्रॉफी. बरेच प्रेक्षक अजूनही या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यामुळे त्यांची कला, कौशल्यता, गुणवत्ता दाखवण्याची ही क्रिया सुरू आहे. जागा बनवली, जास्तीत जास्त रूम बनवून हा चेंडू खेळलाय डीप फाईन लेग कडे. येतोय 4 धावांसाठी चौकार. आता फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल, स्कोर इज लेवल. बॅटिंग टीम करणारा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. आय थिंक मोरेश्वर कर्णधार आहे मला वाटते तो बॅटिंग करणारा. त्यामुळं सामना जसा संपेल लगेच कर्णधाराने मात्र इकडे यायचं आहे टॉससाठी. तुम्ही दूरवरून आलात, आज बरेच दूरवरून आलेत संघ. खरं तर ओम साई तुर्बे संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली RCC पेठच्या ठिकाणी आणि त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं आतापर्यंत केलंय. आता एक महत्वाच्या मॅच मध्ये त्यांना खेळायचं आहे. चला, एका धावेची गरज आहे. स्पीड अप करा गोलंदाज. चेंडू देखील भरपूर आहेत, त्यामुळे जास्त वेळ घेण्याची काही गरज नाही आहे. इथे मात्र बॉल डॉट जातोय. गोलंदाजी खूप चांगली होती मी म्हणेन. टेंबिवली संघाचा विचार केला तर त्यांची फलंदाजी तेवढी चांगली झाली नाही. त्याच कारणानं झालेल्या चुकीमुळे, खराब फलंदाजी कारणानं त्यांना आता त्यांनी वेदांतनं सुरुवात थोडी खराब केली. एका धावेची गरज, पुढे आला आणि खरं तर एक पाऊल पुढे येऊन खेळलाय विजय टोला, चौकार आलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये नांदकर संघ हा सामना सहज एकतर्फी जिंकतोय. हार्दिक अभिनंदन. चला, मोरेश्वर कर्णधार यायचे आता टॉस साठी. धावत पळत या टॉस साठी. ओम साई तुर्बे संघाचा संगणक इथे उपस्थित आहे. लगेच टॉस साठी कर्णधार या आणि मॅन ऑफ द मॅचचा प्राइज घेण्यासाठी देखील यायचे आहे आणि तो